नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव व संत तुकाराम या दोन्ही अध्यासनांतर्फे चालू असलेल्या वारी विचारांची या उपक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी उपस्थित आहेत प्राध्यापिका रुपाली शिंदे. प्राध्यापिका रुपाली शिंदे या गेली 25 वर्षे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मराठी विभागामध्ये कार्यरत आहेत. पदवी व पदव्युत्तर विभागासाठी संत साहित्याचं अध्यापन त्या करतात. स्त्री संत साहित्यावरती महाराष्ट्र टाइम्स या दैनिकामध्ये त्यांनी 2.5 वर्ष सदर सुद्धा चालवलं होतं. याशिवाय वारकरी संप्रदायाची ध्वजा अशी ज्यांची ओळख आहे त्या संत बहिणाबाईंचं चरित्र सुद्धा प्राध्यापिका रुपाली शिंदे यांनी लिहिलं आहे. स्त्री साहित्याचा मागोवा या खंडात्मक प्रकल्पामध्ये एका खंडाचं संपादन व काही खंडांसाठी लेखन सुद्धा त्यांनी केलं आहे. प्राध्यापिका रुपाली शिंदे आपल्यासोबत वारकरी संप्रदायातील स्त्री संत या विषयावर आज आणि उद्या अशा 2 दिवस संवाद साधणार आहेत. नमस्कार. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, संत नामदेव अध्यासन आणि संत तुकाराम अध्यासन यांच्या वतीने विचारांची वारी हा उपक्रम सध्या चालू आहे. त्यासाठी सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा. आणि आज या भागामध्ये आपण वारकरी संप्रदायातल्या संत कवयित्रींची परंपरा पाहणार आहोत. सगळ्यात आधी या परंपरेबद्दल किंवा या सगळ्या स्त्रियांबद्दल बोलताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की इतर जे भक्ती संप्रदाय आहेत त्या भक्ती संप्रदायांपेक्षा, म्हणजे तिथं महदंबा असेल किंवा रामदासी संप्रदाय असेल, या सगळ्या संप्रदायांपेक्षा तिथं दिसतं ते एखादी स्त्री रचना करण्यापर्यंत तिचा प्रवास झालेला दिसतो. आणि फक्त केवळ वारकरी संप्रदाय हा असा दिसतो की जिथं 12व्या किंवा 13व्या शतकापासून 18व्या शतकापर्यंत सलग सातत्यानं स्त्रिया लिहितायत आणि त्यांच्या जगण्यातला जो भक्तिमार्ग जो आहे तो भक्तिमार्ग विकसित झालेला दिसतो. याचं कारण काय की हे फक्त वारकरी संप्रदायातच ही स्त्रियांची एवढी आध्यात्मिक झेप आपल्याला का दिसते? तर सगळ्यात आधी आपल्याला हे लक्षात घ्यावं लागतं की वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानापेक्षा तो जो एक आचरण धर्म म्हणतो आपण किंवा आचार धर्म म्हणतो तो सतत काहीतरी छोट्या छोट्या कृतींवर भर देणार आहे. किंवा सगळ्या संतांची आपण अभंगरचना पाहिली तर त्या अभंगरचनेमध्ये आपल्याला असं दिसेल की विठ्ठलाशी सतत संवाद करणारा किंवा गुरु शिष्याचा संवाद तर बहुतेक सगळ्याच ग्रंथामध्ये दिसतो. पण वारकरी संप्रदायाच्या अभंगरचनेमध्ये आपल्याला असं दिसतं की स्वतःशी बोलणं आहे आणि विठ्ठलाशी, आपल्या दैवताशी बोलणं आहे. आणि तो चालता बोलता देव, चालता बोलता हिंडणारा फिरणारा, तो असा गाभाऱ्यात बांधलेला किंवा एका जागी स्थिर असलेलं दैवत हे नाही. आणि तो विठोबा हे वेगळं पण दिसतं. मला नेहमी या परंपरेबद्दल विचार करताना असं वाटतं की स्त्रियांना हा संप्रदाय, हे दैवत आपलंसं, आपल्या अगदी जवळचं का वाटलं असावं? याचा विचार करताना सगळ्यात आधी आपल्याला हे पाहावं लागेल की भारतातल्या इतर भाषांमधल्या संत कवयित्री ज्या आहेत त्यांच्यापेक्षा पुन्हा मराठी संत कवयित्रींची, विशेषतः वारकरी संप्रदायातल्या सगळ्या संत स्त्रियांची वाटचाल जी आहे ती वेगळ्या मार्गाने झालेली दिसते. अक्कमादेवी असेल किंवा लालदेव असेल, या सगळ्यांना खूप टोकाला जाऊन, किंवा अगदी मीराबाई सुद्धा आपल्याला माहिती असलेली, या सगळ्यांना एका खूप टोकाला जाऊन तो आध्यात्मिक काय प्रवास करण्याची किंवा भक्ती करण्याची काय अवकाश म्हणूयात किंवा भक्ती करण्याची सवय, सवलत किंवा तो जगण्याचा एक भाग, भक्तीला जगण्याच्या अवकाशात आणताना मीराबाईला विष पिण्या इतकं भयानक सोसावं लागलं किंवा इतक्या टोकाला जावं लागलं. आणि असं जर पाहिलं तर मग इकडून आपण आपल्या सगळ्या मुक्ताबाई ते बहिणाबाई या सगळ्या संत स्त्रियांकडे आलो तर आपल्याला असं दिसेल की या सगळ्या स्त्रियांना इतकं टोकाला जाण्याचं आणि आपल्या स्वातंत्र्यासाठी आणि आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी इतकं झगडावं लागलेलं नाहीये. मग ते झगडावं लागलं नाही म्हणून
त्यांचं मोल कमी होतं का, त्यांचा तो प्रवास सहज होतो का, तर तसं नाहीये. दुसरी गोष्ट आपल्याला असं दिसतं की या सगळ्या भारतातल्या इतर सगळ्या संत कवयित्री ज्या आहेत त्या उन्मनी अवस्थेला की देहभान कपड्यांचंही भान राहिलेलं नाही. मला नेहमी असं वाटतं की आपली मुक्ताबाई असेल, आपली जनाबाई असेल, सोयराबाई असेल, या सगळ्यांना असं काही करण्याची गरज लागलीच नाही, भासलीच नाही. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मला नेहमी वाटतं आणि ते मला की या सगळ्या स्त्रियांनी विठोबाशी संवाद साधताना, विठोबाला आपलंसं करताना त्याला पती वगैरे काही केलं नाही. ते नातं निर्माण करण्याची त्यांना गरजच वाटली नाही. याचं कारण असं आहे की ती भक्ती हेच इतकं उच्च मूल्य आहे की त्याच्या पलीकडे आणखीन वेगळ्या पद्धतीने त्याच्याशी लग्न करण्याची गरज नाही आणि त्याला पती वगैरे मानण्याची काही गरज नाही. तो त्याच्याशी जो मनानी साधलेला संवाद आहे, शब्दातून साधलेला संवाद आहे, तर तेवढा पुरेसा आहे. त्यामुळे त्याला आणखीन कुठल्या नात्यात गुंतवायची गरजच नाहीये. तर हे आपल्या सगळ्या संत कवयित्रींचं वेगळेपण आपल्याला दिसतं. आणखीन मला या बाबतीत खूप प्रकर्षानं जाणवतं ते म्हणजे वारकरी संप्रदायातल्या सगळ्याच संतांनी आपल्याला असं दिसेल की ती सगळी माणसं आहेत आपल्यासारखीच, राग लोभ असलेली, रडणारी, हसणारी, अशा सगळ्या भावना घेऊन जगणारी माणसं हळूहळू संतपदी पोहोचतात. हा एक मोठा आलेख किंवा हा एक मोठा प्रवास हा आपल्याला दिसतो. आणि नामदेवांनी लिहिलेलं आदी, तीर्थावळी आणि समाधी हे जे एक अभंगाची प्रकरण आहेत, त्यातले हे जे संत आहेत ही सगळी माणसं आहेत, सुखदुःख म्हणजे दुःखाने अगदी अश्रू म्हणजे अश्रुपात करणारी किंवा रडणारी, भावनाविवश होणारी, आणि तरीही हे संत आहेत. ही जी त्यांचा ज्याला आपण म्हणतो की मनुष्यत्वाची जाणीव किंवा माणूस असण्याची जाणीव किंवा माणसंच आहेत ही सगळी, हा जो एक जोडून घेणं किंवा आजही हा संप्रदाय इतक्या मोठ्या स्वरूपात त्याला समाजामध्ये तो रुजलाय किंवा तो आपला वाटतो किंवा महाराष्ट्राची ओळख झालेली आहे, याचं कारण म्हणजे अभंगातून तुम्हाला बोलता येतं, मनातलं काहीही व्यक्त करता येतं, देवाशी भांडता येतं, त्याला शिव्या सुद्धा घालता येतात. आणि प्रत्येक संतांनी त्याचा विठोबा उभा केलेला आहे, त्याला त्याच्या जगण्यातून सापडलेलं विठोबाचं रूप, त्याच्या जाणीवांमधून त्याला जनाबाईला कळत गेलेला विठोबा, त्याची मूर्ती, त्याचा आकार, हे सगळं आहे. पण तरीही मी भक्त म्हणून घडत असताना मला समजत गेलेला माझा विठोबा, असा प्रत्येक संताचा त्या विठोबाशी होणारा संवाद आणि त्याला कळत जाणारा विठोबा आणि हळूहळू त्याची होणारी आत्मिक उन्नती, हा प्रवास तुम्हाला वारकरी संप्रदायातल्या सगळ्या संतांच्या अभंगरचनांमध्ये दिसतो. आणि हा कुठेतरी सर्वसामान्य माणसाला आजही हे संत आहेत हे नंतर जाणवतं. ही माणसं आहेत माझ्यासारखीच, ती हसतात, रडतात, अहंकाराने फुगतात सुद्धा, आणि त्या गर्वहरण होतं, चुकतात. मला वाटतं की चुकांना म्हणजे चुकण्याची इतकी संधी देणारा आणि चुकांना उदारपणे माफ करणारा आणि चूक सुद्धा समजून घेणारा इतका उदार देव किंवा दैवत क्वचित कुठल्या भक्ती संप्रदायामध्ये असेल की जे वारकरी संप्रदायामध्ये आहे. आणि त्यामुळं या सगळ्या कारणांमुळे आजही तो सर्वसामान्य माणसाला आपला वाटतो, तो विठोबा माझा आहे, जरी तो जनाबाईचा असला तरी तो माझा पण होऊ शकतो. या पद्धतीनं त्याच्याशी आपण एकरूप होऊ शकतो किंवा संवाद साधू शकतो. तर ही सगळी कारणं जी आहेत ती या संप्रदायामध्ये स्त्रियांचा जो एक मोठा वाटा आहे, किंबहुना आपल्याला असं म्हणता येईल की तो समांतर आहे. म्हणजे एका बाजूला ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम,
चोखा मेळा हे सगळेच दिसतातच आपल्याला. पण त्यांच्या बरोबरीने, त्यांच्या समांतर बरोबरीनं वाटचाल करणारे, म्हणजे ती नुसती वारी नाहीये. मला असं वाटतं की ती विचारांची सुद्धा वारी आहे आणि ती विचारांची सुद्धा घडण आहे. या सगळ्या स्त्रियांना इतक्या मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदायामध्ये येण्याची, ग्रंथ रचनेची काय प्रेरणा होणं किंवा खूप सहजपणे त्यांना तसं रचावं असं वाटणं, याला खूप मोठं कारण मला असं वाटतं की वारकरी संप्रदायातले संत पुरुष आहेत. आणि याचं कारण म्हणजे आपल्याला असं दिसतं की या सगळ्या संतांनी विराण्या रचताना यांना स्त्री होऊन ती वाट पाहावीशी वाटती, त्या विरहाची भावना जी आहे ती अनुभव घ्यावासा वाटतो, किंवा स्त्री रूपातून पुन्हा एकदा तो भक्तीचा आनंद आणि एकरूप होण्याचा आनंद अनुभवावासा वाटतो. इथं मला असं वाटतं की इथं कुठेतरी त्या विराण्यांमध्ये किंवा त्या विरही स्त्री होण्यामध्ये ज्ञानेश्वर होतात, तेव्हा मला असं वाटतं की तो स्त्रीत्वाचा गौरव आहे, तो स्त्रीत्वाचा सन्मान आहे आणि तो स्त्रीत्वाचा आदर आहे. आणि याच्यापेक्षा आणखीन अस्सल म्हणूयात आपण, आतून कळलेली आणि व्यक्तिवादाच्या पलीकडे जाणारी, समूहाशी नातं जोडणारी, सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जाणारी स्त्री पुरुष समानता असू शकत नाही. आपण ती आधुनिक काळातली व्यक्ती स्वातंत्र्य ते व्यक्तिवाद या टप्प्यातली स्त्रीवादी चळवळीतली स्त्री पुरुष समानता आपण लक्षात घेतो, पण आपण आपल्या परंपरेचा विचार फारसा केलेला नाही. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की इंदुमती शेवड्यांनी संत कवयित्रींचा स्वतंत्र अभ्यास केलेला आहे, पुस्तक आहे त्याचं, विद्युत भागवतांनी मांडलेलं आहे. पण तरीही तिथं ती स्त्री पुरुष समानता परंपरेतली समाधानकारक पद्धतीनं व्यक्त झालेली आहे का, तर नाही झालेली. आणि म्हणून जेव्हा तुम्ही आधुनिक दृष्टीने बघायला लागता तेव्हा आपल्याला असं दिसतं की कुठल्या अभंगावर जास्त भर दिला जातो. विशेषतः जनाबाईच्या बाबतीत हा जास्त प्रश्न येतो की नामदेवाच्या घरी मला घरामध्ये स्थान नाहीये, मला बाहेरच जागा आहे माझी, आणि मग तिची ती वाकळ कशी आहे वगैरे वगैरे हे सगळं वर्णन, आणि तो अभंग केंद्रस्थानी ठेवून मग जनाबाईचं अस्पृश्य असणं विचारात घेतलं जातं. पण ज्या जनाबाई वयानं श्रेष्ठ आहेत, नामदेवाच्या बारशासाठी हजर आहेत, नामदेव भक्त म्हणून घडत असताना साक्षीदार त्या नक्की असणार आहेत. आणि स्त्रीची ग्रहण क्षमता, टिकून घेण्याची क्षमता, स्त्रीची एकाग्रता आणि स्त्रीची समर्पणशीलता, या तीनही गुणांचा हे जे स्त्रीत्व आहे याचा मला असं वाटतं की ज्ञानेश्वर ते तुकोबा या सर्व परंपरेमध्ये या स्त्रीत्वाचा खूप गंभीरपणे, खूप समंजसपणे आणि खूप उदारपणे समजावून घेण्याचा प्रयत्न आणि ते खुलेपणानं मान्य करण्याचा प्रयत्न या सगळ्या संतांनी केला. याच्यापेक्षा आणखीन विचारांची उदारता आणि आत्मस्वातंत्र्य देणारा पुरुष आणखीन कुठे, मला असं वाटतं की अगदी उत्तर आधुनिक जरी आपण झालो तरी तो सापडणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्या स्त्रीवादी काय, सगळ्यांनीच ही परंपरा पुन्हा पुन्हा पाहिली पाहिजे आणि त्या परंपरेची चिकित्सा केली पाहिजे. याही कारणामुळे ही वारकरी संप्रदायातली संत स्त्रियांची लेखनाची परंपरा पुन्हा पाहिली पाहिजे. ती केवळ नामदेवानंतरचा विस्तार म्हणून नाही पाहिलं पाहिजे तिच्याकडे, की स्त्रीला व्यक्त होण्याचा घर ते समाज, घर ते मंदिर म्हणूयात आपण, हा जो अवकाश देणं आहे आणि तिनं तो घेणं आहे, आणि तो घेताना फार मोठी बंडखोरी वगैरे काही नाहीये, आणि खूप सहजपणे या सगळ्या स्त्रिया बोलतात. म्हणजे त्या बंडखोर आहेत याची कुठे आत लवलेशही नाहीये, जाणीवही नाही. इतक्या सहजपणे जनाबाई म्हणते की भरल्या बाय आजारी जाईन, खूप सहजपणे ती म्हणते. किंवा देव खाते देव पिते देवावरी मी निजते, ही जी आत्ता आपण म्हणतो की
न नैतिक न लैंगिक भाषेचं स्त्रियांची भाषा म्हणून किंवा पुरुषांची भाषा म्हणून ही जी भाषेची ज्याला आपण म्हणतो कुंपणं, ही जनाबाई खूप सहज ओलांडते आणि ती तिच्या पद्धतीनं म्हणते की अरे विठ्या मूळ मायेच्या कार्ट्या. कार्ट्या हा शब्द फक्त बाईच्याच तोंडी असू शकतो आणि याचं कारण पुन्हा अपत्य संगोपन आहे. आणि विठ्ठलाला प्रत्येक संत कुठल्या पद्धतीनं हाक मारतो, ती हाक मारणं जे आहे तो त्याचा विठ्ठल आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या संत स्त्रियांना वारकरी संप्रदायाने काय दिलं, ज्ञानेश्वरांनी काय दिलं, निवृत्तीनाथांनी काय दिलं, नामदेवांनी काय दिलं, मला असं वाटतं की यातल्या प्रत्येक स्त्रीला तू तुझा विठोबा शोध. ही शोधण्याची खूप मोठी काय म्हणूया आपण आजच्या भाषेत बोलायचं झालं तर स्पेस दिली, एक खूप मोठा अवकाश दिला, एक खूप मोठी संधी दिली किंवा तशी जगण्याची शक्यता निर्माण केली. आणि ती करताना पुन्हा तो भक्तियोगावर आधारित असलेला कर्मयोग ही तत्वज्ञानाची बैठक न मोडता, म्हणजे ते केवळ रोमॅन्टिक नाहीये. आपण असं होतं की ती दळिता कांडिता तुझं गाईनं अनंता किंवा अरे जनाबाईकडे तो विठोबा केव्हाही कधीही येतो, तिला खायला मागतो वगैरे वगैरे, ते खूप छान वाटतं. पण तिच्या जाणीवा त्याच्याबरोबर कशा विकसित होतात, तिचे विचार, तिच्या भावना, आणि तिला कुठे कुठे तो भेटतो, किती तिचा तो सखा शेजारी आहे, किती तिच्या मनात तो खोल रुजलाय आणि तिच्या ती मनाची वाढ आहे, विकास आहे. ही संधी वारकरी संप्रदायातल्या ज्ञानेश्वर ते तुकोबा या सगळ्यांनी दिली. आणि ही तत्वज्ञानाच्या आधारावर आणि स्त्रीत्व जे काही त्यांनी मांडलंय आणि त्या सगळ्या स्त्रियांनी स्वतःच्या जगण्यातून त्यांना उलगडलेलं, याच्यातून या सगळ्या संत स्त्रियांची खूप मोठी परंपरा आपल्याला असलेली दिसते आणि तिचा पुन्हा पुन्हा खूप वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करता येतो. तो शक्य आहे आणि तो केला पाहिजे. आता आपल्याला असं दिसतं की ही सकल स्त्री संत गाथा जी आहे, ज्याची शिवाजीराव मोहितेंनी ती गाथा जी आहे ती गाथा प्रकाशित म्हणजे ती प्रसिद्ध केलेली आहे, तर हा एक चांगला उपक्रम आहे. याच्याशिवाय आता आपल्याला असं दिसतं की अनेक विद्यापीठामध्ये पूर्वीच्या मराठीच्या अभ्यासक्रमामध्ये ज्ञानेश्वरीचा अध्याय असायचा, एक लेखक असायचा. पण मला आठवतंय की 97 ते आता आपण 2021 पर्यंत जरी विचार केला तरी पुणे विद्यापीठांनी तुकाराम दर्शन सारखा ग्रंथ की जो संत साहित्याचा समाज संस्कृती आणि महाराष्ट्राची संस्कृती इतका मोठा पैस कवेत घेणारा जो ग्रंथ आहे तो अभ्यासक्रमामध्ये लावलेला होता. या पद्धतीनंही संत साहित्याचा अभ्यास विचार होऊ शकतो आणि तो अभ्यासक्रमामध्ये असायला पाहिजे. हे असणं, वाटणं आणि पुढच्या पिढ्यांना तो ग्रंथ अभ्यासनासाठी अभ्यासक्रमातच उपलब्ध करून देणं, या पद्धतीनं त्याचा विचार होतोय. त्यानंतर मला खूप सांगायला खूप आनंद वाटेल की आमच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये आम्ही आपल्याला जो MA अभ्यासक्रमामध्ये एक प्राचीन काळातला म्हणजे एक मध्ययुगीन संत आणि एक आधुनिक लेखकाचा अभ्यास, तर बहिणाबाईंची तुकोबांची शिष्या जी आहे बहिणाबाई शिवूरकर, स्पेशल ऑथर म्हणून, लेखक म्हणून तिचा विचार आम्ही केलेला आहे. आणि याच्याही आधी म्हणजे पुणे विद्यापीठाने ती शालिनी जावडेकरांनी संपादित केलेली त्यांची जी बहिणाबाईंची गाथा आहे ती गाथा फक्त 2 सत्रामध्ये, सबंध वर्षामध्ये ती अभ्यासाला होती. तर या पद्धतीने एक एक संत कवयित्री ही अभ्यासली जाते. तर हा आजच्या काळातला म्हणजे त्याचा अभ्यास कसा होतो किंवा अभ्यासक्रमामध्ये त्या कुठे आहेत, तर त्या इथे आहेत. मग त्या निवडक वगैरे मधून 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 घेतल्या जातात. पण याच्या पलीकडे त्या सगळ्या संत स्त्रिया ज्या आहेत त्या घडत जातात आणि त्या स्त्री असण्याचा अर्थ, भक्त असण्याचा अर्थ, समाजामध्ये मी भक्त स्त्री असण्याचा अर्थ, एकदा त्या भक्त म्हणून घडत जाताना किंवा एकदा त्या भक्त म्हणून घडतात किंवा स्वतःला भक्त म्हणून ती जी स्वतःची ओळख निर्माण करतात तेव्हा ते स्त्रीत्व आपोआप मागे पडतं किंवा दुय्यम होतं.
ते त्यांनी जाणून बुजून नाही केलेलं. आणि हे भक्त म्हणूनच आपण समाजाशी बोलणं आहे, स्वतःशी बोलणं आहे आणि स्वतःला शोधणं आहे. हा सगळा एक मोठा प्रवास, हा एक मोठा परंपरा वारकरी संप्रदायाच्या मुक्ताबाई ते बहिणाबाई या परंपरेमध्ये आपल्याला दिसते. आणि म्हणून ती परंपरा, तिचा विचार हा परत केला पाहिजे, म्हणजे आधुनिक दृष्टीने केला पाहिजे, भाषिक दृष्टीने केला पाहिजे, खूप वेगवेगळ्या बाजूंनी केला पाहिजे. म्हणजे भाषा विज्ञानाच्या दृष्टिकोनातून त्याचा विचार करता येऊ शकतो. संबंध वारकरी संप्रदायाच्या परंपरेचा, रचनेचा, तर एका संप्रदायाचा किंवा एका परंपरेचा अगदी उत्तराधुनिक कालखंडामध्ये सुद्धा भाषिक अंगाने, भाषिक सिद्धांताच्या आधारे, स्त्रीजीवनाच्या आधारे, समाज, भाषा आणि संवाद यांच्या अंगाने, असा खूप वेगवेगळ्या पद्धतीनं इतकं सगळं या संतांनी भक्त म्हणून जगत असताना, घडत असताना लिहून ठेवलंय, करून ठेवलंय. ती आपली जबाबदारी आहे की आपण या सगळ्याकडे आधुनिक, म्हणजे तो पुढून मागे येणं आहे, अवलोकन आहे, मागे वळून पुन्हा एकदा बघणं आहे की आपलं संचित काय आहे, परंपरा काय आहे आणि मग मी कोण आहे. मग मी मराठी भाषिक म्हणून, मी महाराष्ट्रातला मराठी बोलणारा म्हणून वगैरे वगैरे, या सगळ्या आपल्या सांस्कृतिक ओळख जी असते ती नेमकी आपल्याला उलगडत जाते. या सगळ्या कारणांसाठी या संत स्त्रियांच्या रचनांचा पुन्हा एकदा विचार केला पाहिजे, असं या निमित्ताने मला आवर्जून सांगावंसं वाटतं.